राहील चा प्रयत्न केलाय। पोलिसांनी त्यांना रोखलेला आहे। योगेश कदम हे स्वारगेट स्थानकामध्ये घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी जात होते। योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत आणि जो प्रकार घडला स्वारगेट स्थानकामध्ये त्यानंतर त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचत असताना तृप्ती देसाईंनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। दोन दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी तृप्ती देसाई यांना रोखून धरलंय तर योगेश कदम हे सध्या पोलिसांशी बातचीत करतात। काय नेमकी मागणी तुम्ही पण चला हात माझा किती तुम्ही जाईला का घेता आरोपीला ताबडतोब अटक करा। गृहमंत्री आरोपीला अटक करणं होत नाही। सपोर्ट करते हो तुम्ही, त्यांना सपोर्ट करते। गेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे, तर तृप्ती देसाई यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्या देखील होत्या। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी त्या आक्रमक झाल्या। वो अरेस्ट नहीं किया जा रहा है। जो आवाज उठा रहे हैं डेमोक्रेसी में उनको जो है वो अरेस्ट किया जा रहा है। अब तुमच्या घरात महिला नाही आहेत का? तुम्हाला अटक का केली जाते? सगळ्या पुण्यातल्या सगळ्या महिला आता असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। भीतीचं वातावरण आहे। आरोपीला अटक होत नाही। 50 तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आले। योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत। पोलीस यंत्रणा काय करतीये? पीएमपीएलची यंत्रणा काय करते?